Welcome dear student. Myself BD Wankhede. Now we are going to see about Setu Abhaskram in standard 9 and day 30. Unit circle, chord and arc. And today's learning outcomes are: first, identify the minor arc and major arc, and second, determine the measure of arcs. चला तर मित्रांनो, आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. मी वानखेडे सर. आज दिवस 30वा आहे आणि आज आपल्याला वर्ग 9मध्ये शिकायचा आहे घटक आहे वर्तुळ, जीवा व कंस आणि अध्ययन निष्पत्ती आहे आजची. वर्तुळाचा लघुकंस विशाल कंस ओळखतात आणि वर्तुळ कंसाचे मापे ठरवितात. चला तर मग बघूया आजचा सेतू अभ्यासक्रम. मित्रांनो, उद्या आपली टेस्ट आहे, तर माझ्या या चॅनेलवर नक्की आपण ती प्रसारित करूया. तुम्ही अवश्य बघा आणि वहीमध्ये किंवा रुलिंग पेपरवर ते उतरून घ्या. चला तर मग आजचा अभ्यासक्रम बघूया. जर आठवूया, कंपासच्या सहाय्याने एक वर्तुळ काढा. वर्तुळाची त्रिज्या मोजा. वर्तुळ कशाला म्हणतो आपण त्याची व्याख्या वगैरे पाहूया. सुरुवातीला महत्त्वाचे मुद्देमध्ये एका ठराविक बिंदूपासून काय म्हणतो आपण, हे झालं वर्तुळ. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये बघूया सुरुवातीला, नंतर पाहू. वर्तुळ व वर्तुळातील विविध घटक. पहिला आहे वर्तुळ. एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ. ही झाली वर्तुळाची व्याख्या. एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच ही झाली माझी ढोबळमानाने केलेली व्याख्या, म्हणजेच वर्तुळ. एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ. परंतु या ठिकाणी कशी आहे व्याख्या बघा. व्याख्या ही एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय. एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. वर्तुळ केंद्र. वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे ते. आता ह्या ठिकाणी समजा हे वर्तुळ आहे आणि हा केंद्रबिंदू आहे. या केंद्रापासून हे सर्व बिंदू एका विशिष्ट अंतरावर आहेत आणि हे समदूर असतात सर्व बिंदू. वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला केंद्रबिंदू म्हणतात किंवा वर्तुळाचं केंद्र म्हणतात. या ठिकाणी हा वर्तुळाचं केंद्र आहे. त्यानंतर त्रिज्या. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. तसेच वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडालाही वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. सरळ सरळ सोपी व्याख्या. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच काय, वर्तुळाची त्रिज्या. ही झाली वर्तुळाची त्रिज्या. लेट्स रिकॉल. ड्रॉ अ सर्कल युजिंग कंपास अँड मेजर द रेडियस ऑफ द सर्कल. एक वर्तुळ काढा आणि त्याची त्रिज्या मोजा. इम्पॉर्टंट पॉइंट्स. सर्कल अँड पार्ट ऑफ द सर्कल. फर्स्ट, डेफिनेशन ऑफ सर्कल.
The set of points in a plane that are equidistant from a fixed point is a circle. A set of points in a plane that are equidistant from a fixed point is called circle. Center of circle, the fixed point in the plane from which all the points on the circle are equidistance is called as the center of the circle. The fixed point in the plane from which all the points on the circle are equidistant is called as the center of the circle. त्याच्यानंतर आहे रेडियस. The distance between the center of the circle and any point on the circle is called radius of the circle. Also, the line segment joining the center of the circle and any point on the circle is known as radius of the circle. The segment which joining the center of the circle and any point on the circle is known as radius of circle. And chord, the line segment joining any 2 points on the circle is called as a chord of the circle. म्हणजे जीवा आपण ज्याला म्हणतो की नाही, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. The line segment joining any 2 points on the circle is called as a chord. These are the most important definitions of circle related to the circle, center of circle, radius, chord, etc. नेक्स्ट व्यास पाहूया आपण या ठिकाणी. बघा आता हा केंद्र आहे, केंद्रबिंदू, ही जीवा आहे, पी क्यू ही जीवा. त्यानंतर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे ए बी आहे, म्हणजे वर्तुळाचा व्यास. तर बघूया काय ते. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. सरळ सोपी व्याख्या केली यांनी. डी डायमीटर, डी फॉर डायमीटर, व्यास. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास म्हणतात. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आणि जीवेची व्याख्या तुम्हाला माहीत आहे, वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी वर्तुळाच्या व्यासाची व्याख्या केलेली आहे मित्रांनो. वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास म्हणतात. आणि वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे झाला क्लिअर मुद्दा. आता बघा, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या 2 असेल तर व्यास 4 असतो. आकृतीमध्ये बिंदू ओ हा केंद्रबिंदू आहे. ओ हा काय, ओ हा केंद्रबिंदू आहे. रेख ओ डी ही त्रिज्या आहे. त्याचप्रमाणे ओ ए आणि ओ बी ह्या सुद्धा त्रिज्या होऊ शकतात. तसेच रेख पी क्यू ही जीवा आहे. रेख पी क्यू ही काय, जीवा आहे. आणि ए बी हा व्यास आहे. ए बी हा व्यास आहे. डायमीटर, the chord passing through the center of the circle is called a diameter. The chord passing through the center of the circle is called as a diameter. The chord passing through the center of the circle is called as a diameter. Among all the chords of a given circle, diameter is the longest chord. Diameter is the longest chord. The diameter of the circle is twice the radius. The diameter of the circle is twice the radius. त्रिज्येच्या दुप्पट असतो. Here D equal to twice R. In the given figure, O is the center of the circle, segment OD is radius, PQ is chord, and segment AB is diameter. नेक्स्ट पाहूया महत्त्वाची सूत्रे.
व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. पहिलं सूत्र आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर किंवा सी बरोबर पाय डी. पाय गुणिले डी अर्थातच, डी म्हणजे डायमीटर म्हणजे व्यास. तिसरा आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिला आरचा वर्ग. पाय ही अपरिमेय संख्या असून पायची किंमत अंदाजे आपण 22/7 किंवा 3.14 घेत असतो. त्यानंतर आहे केंद्रीय कोन. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतो. म्हणजेच काय, थोडक्यात वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. इम्पॉर्टंट फॉर्म्युले. फर्स्ट, डायमीटर 2 into radius. Diameter is equal to 2 into radius, or radius is equal to diameter by 2. Second, circumference C. Circumference is equal to twice pi r, or circumference C equal to pi into d. Third, area of a circle, pi r square. Pi into r square is the formula of area of circle. एरिया आहे ते. त्यानंतर पहा, पाय इज द रॅशनल नंबर अँड the approximate value of pi is taken as a 22/7 or 3.14. Pi is an irrational number. Pi is an irrational number, not a rational number, and the approximate value of pi is taken as 22/7 or 3.4. Now central angle. Definition of central angle: the angle whose vertex is the center of the circle is called as a center angle. An angle whose vertex is the center of the circle is called as the central angle. वर्तुळ कंस कशाला म्हणतात ते पाहूया. समजा या ठिकाणी आपण एक बांगडी घेतली अशा प्रकारची, आणि त्या बांगडीला आपण या ठिकाणाहून असं तोडलं. तर याचे दोन भाग तयार झाले. एक लहान भाग झाला, लहान, आणि एक छोटा भाग झाला. आणि सेंटरला जर आपण तोडलं तर ते अर्धवर्तुळ होतात, दोन अर्धवर्तुळ, खालचा आणि वरचा. तर बघूया या ठिकाणी काय आहे. वर्तुळाच्या जिभेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्या प्रत्येक भागास वर्तुळ कंस असे म्हणतात. वर्तुळ कंसाचे 3 प्रकार: लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस. लघु कंस आणि विशाल कंस कशाला म्हणतात बघा. वर्तुळाच्या जिभेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघु कंस आणि मोठ्या कंसाला विशाल कंस असे म्हणतात. वर्तुळाच्या जिभेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान जर नसतील तर त्या अशा लहान कंसाला लघु कंस म्हणतात आणि मोठ्या कंसाला विशाल कंस म्हणतात. आणि जर समान असतील तर ते अर्धवर्तुळ कंस झाले. वर्तुळाच्या जिभेला ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूचा कंस विशाल कंस म्हणजे अर्थातच मोठा असतो तो, आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा जो कंस असतो त्याला लघु कंस असे म्हणतात. आकृतीमध्ये रेख ए बी ही केंद्र सी असलेल्या वर्तुळाची जिवा असून ए बी ही काय आहे, सी केंद्र असलेल्या वर्तुळाची जिवा आहे ही ए बी. आणि ए सी बी हा केंद्रीय कोन आहे. ए सी बी हा केंद्रीय कोन आहे. हा केंद्रीय कोन आहे ए सी बी. ए सी बी हा केंद्रीय कोन आहे. तसेच कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे आणि ए वाय बी हा विशाल कंस आहे. ए एक्स बी हा लघु कंस आहे, हा खालच्या दिशेला,
आणि ज्याच्यामध्ये केंद्र आहे तो विशाल कंस आहे. अर्धवर्तुळ कंस कशाला म्हणतात? वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान असतात. वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस कसे असतात? समान असतात. अशा कंसांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. चला नेक्स्ट. आर्क ऑफ सर्कल. A chord of circle divides the circle into two parts. Each of these part is called as arc of the circle. A chord of circle divides the circle into two parts. Each part of these is called as arc of circle. There are three types of arc: minor arc, major arc, and semicircular arc. Minor arc, major arc, and semicircular arc. Minor arc and major arc. If two parts of circle formed by a chord are not equal, then the smaller part is called minor arc. Smaller part is called minor arc, and longer or a larger part of chord is called as a major arc. If two parts of circle formed by a chord are not equal, then the smaller part is called minor arc and larger part is called major arc. The center side arc is called major arc because they are large arc, and a non-center side arc is called minor arc. In the diagram, segment AB is the chord of the circle with center C, and angle ACB is central angle. Angle ACB is central angle. Angle ACB is central angle here. Arc AXB is minor arc and AYB is major arc. AXB minor arc, AXB मायनर आर्क आहे कारण तो लहान आहे, आणि AYB हा मेजर आहे. मेजर आर्क म्हणून आपण त्याला, विशाल कंस. नाव सेमी सर्कल आर्क. द डायमीटर ऑफ द सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू टू इक्वल आर्क्स. द डायमीटर ऑफ द सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू टू इक्वल आर्क. These are called semicircle arc. When the diameter of the circle divides the circle into two equal parts, these arcs are called semicircular arc. Next, कंसाचे मापन. पहिला आहे संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180, लघु कंसाचे माप बरोबर केंद्रीय कोनाचे माप, आणि विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप. म्हणजेच काय झालं या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी जर आपण असं सर्कल काढलं तर पूर्ण वर्तुळ कंसाचे माप असते 360, अर्धवर्तुळ कंसाचे माप 180, आणि लघु कंसाचे माप हे संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असते. समजा हा केंद्रीय कोन असेल AOB. AOB हा केंद्रीय कोन आहे, तर या केंद्रीय कोनाचं माप जेवढं असेल तेवढंच AXB आहे वर्तुळ कंसाचं माप. हा लघु कंस आहे. AXB हा काय लघु कंस आहे, आणि या लघु कंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप हे सारखं असते, समान असते. आणि विशाल कंसाचं माप काय असते? विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. 360 मधून लघु कंसाचे माप वजा करायची. तर अशा प्रकारचं हे झालं. त्यानंतर पाहूया आपण मेजर ऑफ आर्क इन इंग्लिश. मेजर ऑफ सर्कल इज 360 degree. Measure of semicircle arc 180 degree. Measure of minor arc equal to measure of corresponding central angle. And fourth, measure of major arc equal to 360 minus measurement of corresponding minor arc.
मेजरमेंट हा शब्द वापरू आपण मेजरसाठी. तर परत बघा, मेजरमेंट ऑफ आर्क इक्वल टू फर्स्ट मेजरमेंट ऑफ सर्कल इक्वल टू 360 डिग्री, मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल आर्क इक्वल टू 180 डिग्री, measurement of minor r is equal to measurement of corresponding central angle, measurement of central angle equal to measurement of minor arc, and measurement of major arc is equal to 360 minus minor arc, corresponding minor arc. Now second स्वाध्याय, आकृतीचे निरीक्षण कर आणि सारणी पूर्ण कर. पहिला आहे त्रिज्या. त्रिज्या कोणती आहे या ठिकाणी? त्रिज्या आहे ओसी. त्रिज्या पहिला सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल इज ओ. त्यानंतर रेडाय त्रिज्या कोणत्या कोणत्या होतील, अनेक क्वेश्चन आहे ना, म्हणून ओ सी, ओ ए, त्यानंतर ओ बी, हे झाले त्रिज्या. त्यानंतर डायमीटर ए बी, त्यानंतर कॉर्ड पी क्यू, पी क्यू आणि ए बी ऑल्सो. मायनर आर्क, मायनर आर्क कोणता? ए एक्स सी, ए एक्स सी. मेजर आर्क ए क्यू सी, ए क्यू सी. सेमी सर्क्युलर आर्क AXB, AXB. Central angles AOC and BOC, AOC and BOC. नेक्स्ट पाहूया. ही मराठीमधली पूर्ण करायची राहिली सारणी आपली. केंद्र आहे ओ, केंद्र काय? वर्तुळ केंद्र ओ. त्रिज्या त्याप्रमाणेच ओ सी, ओ बी आणि ओ ए हे त्रिज्या झाले. त्यानंतर व्यास ए बी, त्यानंतर जीवा पी क्यू, त्यानंतर आहे लघुकंस ए एक्स सी आणि विशाल कंस ए क्यू सी, ए क्यू सी. अर्धवर्तुळ कंस ए एक्स बी, ए क्यू बी सुद्धा होते. केंद्रीय कोन बीओसी, बीओसी आणि एओसी, एओसी. अशा प्रकारे आणखीन काही प्रकार आहेत ते आपण नमुन्यासाठी घेतले या ठिकाणी. चला तर मग नेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी संपलेला आहे. हे पूर्ण सेतू अभ्यासक्रम तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की उद्याच्या सत्रामध्ये आपण किंवा सायंकाळपर्यंत आपण एक चाचणी माझ्या या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होईल, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा रुलिंग पेपरवर सोडून घ्या. सर्व प्रश्न उत्तर आणि तपासायला घेऊन या. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा आणि
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये.